तर जय महाराष्ट्र भाऊनं आपण आज लय दिवस झाले गिल्टीचेच व्हिडिओ बनवतो. तर आज आपण बेअर रँक खेळणार आहेत. बेअर रँकमध्ये आपल्याला हिरो काढायचे, त्यामुळे आज बेअर रँक खेळणार आहेत. तर आपण आता उतरतच इकडं रिमना विलेजकडे उतरत आहोत. मला इकडं बंदी जास्त वाटतं, त्यामुळे मी इकडे ब्लू झोन बी होता, त्यामुळे उतरायचं. पण पुन्हा तर ब्लू झोन दुसऱ्या साईडला होता, मी बघितलंच नव्हतं मॅपमध्ये. तर मी म्हणतो खाली जाण्यापेक्षा याच्या जातो, इथं उठपेकर काय भेटन. ते मी इथं खाली उतरत होतो. लय दिवसांनी मी बघितलं की इतकं झोनच्या साईडला मी कवच उतरत नव्हतो, पण आज मी उतरलो आहे. तुम्ही पण आपल्या मागच्या व्हिडिओत बघितले असता. तर माझ्या उन्हाळ्यामुळे इतका फोनवर खेळत होता डायरेक्ट मोबाईल लॅग मारून मागं फेकून देत होता. त्यामुळं मग मी समजलं की जरा आपला मोबाईल बदलावा. त्यामुळे थोड्या दिवसात आपल्या ह्याच क्वालिटीमध्ये मी व्हिडिओ पाहणार. थोड्या दिवसांनी आपण अपडेट करणार आहेत, वेट करा थोडा. डायरेक्ट 17. आता आपण इकडं बघत होतो तर आपण MP ते घेऊन आलतो वरून. तर आपल्याला इथं बूट पिकर दिसते, त्यामुळे मी इथं M10 नाही बघता, डायरेक्ट इथं बूट पिकर उचलतो आणि मला इथं पुढं बांधा दिसतो. त्यामुळे मी वेट करतो इथं थोडा. मग इथं वेट करता मला वाटतं इकडून जावं. माझं 3 ग्रेनेड होते, मी इथून ग्रेनेड कुक करून फेकतो. त्यानंतर इथं बंदर डॅमेज पडलं मला वाटतं, पण डायरेक्ट एक पडतो. मी ह्याला 2 वेळात फिनिश करतो. तोपर्यंत मला इथं मी लूट करत होतो की फायरिंग होती. त्या फायरिंगमध्ये इथे बांधावा लागतो, तो आपल्याला मारून फिनिश घेतो. त्यानंतर ह्याला मी लूट करतो जास्त, आणि मी डायरेक्ट त्याला लॉन्चपॅड लावून क्लॉक टॉवर मी डायरेक्ट आर्सेनलकडे चाललो होतो, कारण की आर्सेनलचा टाईम झाला होता. आर्सेनलमध्ये आपल्याला ओम भेटेल असं वाटतं. मला अपग्रेड केलं ओम भेटते 100%. पण बघा तुम्ही आता ओम भेटते का नाही. त्यानंतर इथं बंदाचा गोष्ट घेत होतो, म्हणून मी जरा मागं पुढं बघून. ते फोन बी जुना झाला, त्यामुळे ओव्हर हिटिंग आणि लॅगिंग, व्हिडिओ क्वालिटी येत नाही. त्यामुळे इतकं काय तुम्ही जरा सांभाळून घ्या. नंतर इथं मी अपग्रेड करतो आर्सेनल. इकडं मागे बघतो आर्सेनल उघडतं. मग इथं ओम 100% भेटते मला. ओम उचलतो मी, इथं सगळ्या गोळ्या टाकतो आपल्या वुडपेकरच्या, शॉटगनच्या गोळ्या घेतो आणि मी इकडं जायला लागतो पुढं. ते आपला बंदा मारायला मागून आपल्याला ते ड्रॉप काय म्हणतात आपलं रिवायबल पॉईंटमध्ये बंद होते. त्यामुळे मी सोलोवरचे स्कॉर खेळत होतो, त्यामुळे मला बंद दिसतो तिथं रिवाय करत होता. पण पुन्हा मला कळतं की इकडे ड्रॉप पडला आहे 5 लेवलच्या वेस्टचा, त्यामुळे मग मी वेस्टकडे जातो. पण मला वेस्ट 5 लेवलचं मी जास्तच घेतो. आणि त्यानंतर मग इथं मला एक दिसतं, मी तिथं 2 हे टाकतो ग्रेनेड. इथं मी वेट करतो, इथं बंद येतो म्हणून त्याला मी 150 मारतो. मी उतरतो, दुसरा 150 मारताना फिनिश होतो. त्यानंतर इथं मी फोडून आपलं पूर्ण हे करतो, आपलं ड्रॉप चार्ज करतो. आपलं तिकडून एक बांधा आपल्या गाडी फोडत होता, त्यामुळे ड्रॉप चार्ज व्हायचं वेट करत होतो मी. आणि ड्रॉप चार्ज व्हायला आलता बारा, थोडाच राहिला होता. मी पण वेट करतो. त्या बंद्यावर स्कोप लावला होता, पण मला तो बंद दिसत नाही. मी फोडतो, आपला ड्रॉप चार्ज होतो, पण तो बंद आपली गाडीचं पूर्ण हे फोडलेली असते आणि गाडी आपली, म्हणून मी तो ग्लोअर टाकतो आणि गाडीत बसतो आणि गाडीला बूस्टर लावतो. फुल स्पीड निघतो वर आपलं डोंगर बिग स्पीड. पण इथं मला गाडी दिसते, मी डायरेक्ट ह्या गाडीत बसतो आणि ही गाडी फोडून टाकतो मी. मग ह्या गाडीत बसून मी डायरेक्ट त्या ब्रिजवर जातो. पहिलं टोकन घेतो, कलेक्ट करतो मी, आणि त्या ब्रिजवर गाडी असते, पण ती गाडी येत नसते, इथे बी असते. या ब्रिजवर जाऊन मी गाडी मारून फोडतो गाडी तिकडून, मला पण मी डॅमेज पडतो. मग त्यानंतर मी थोडं वेट करतो, इथं मीड मारतो मागचं ग्लोअर थोडा वेळ तिथपर्यंत मागचा बांधा फ्रीज घेतलेला असतो त्यांनी. आणि इथे एक बांधा होता, मला टाकला फोडायचा होता, पण टाकला फुटाना आणि वरून मला फोडा लागला होता. लॉल फोडून आपला बॅक साईडला जातो, तोपर्यंत लिंक होतो उंची. खाली 2 3 बंद होते. मी म्हणलं रस नाही करायचं आज, खराब देत नाही घातलं मग डायरेक्ट मग आपलं ग्लोअल टाकून कवर डायरेक्ट काढतो फुल स्पीडने. आपलं तेव्हा दुसऱ्या ब्रिजवर जातो, ते वाईट चालू होतं. म्हणलं ते 15 मिनिटं राहिलेत. मला वाटलं होतं हे मॅच बोया होईल, पण होते का नाही. इकडे मग गाडी घेऊन खालून चाललो होतो, तोपर्यंत मला वर एक बांधा दिसल्यामुळे मी डायरेक्ट बूस्टर लावायचं तर पण अशीच गाडी पळत वर जातो. वर एक गाडी पण होती, पण माझं लक्ष इकडं बांधाकडेच होतं, त्यामुळे मी वेट करायला थांबतो. तर गाडी मी आत लावतो आणि त्या ब्रिजवर कॅम्प करतो. कॅम्प करता करता मला एक मॉन्स्टर दिसतो, मी मॉन्स्टर फोडायला लागतो. पण इथे बांधा किलो भेटतो मला. त्याला फुल बांधाला डॅमेज देतो मी. ह्याला एक गोळी बसते, पण स्क्रीनवर डॅमेज दिसत नाही. मॉन्स्टर फोडायला लागतो मी. मॉन्स्टर गोळ्या मारतो.
मॉन्स्टर गोळी मारते. एक गोळी लागत मॉन्स्टर हाणू नुसतं मॉन्स्टरला गोळी लागणार ना काय आहे ना. मॉन्स्टर येतो खाली. नंतर मग बॅक साईडला मॉन्स्टरचं डायरेक्ट विमानच करत होता. बांधायला डेंजर होता. हे पोरगी येते इकडून 10 बंदे राहते. वर 11 खाली असं आलाय ते वापर आहे ना. खाली 78 बॉडी पडती. त्यानंतर इथं खाली एक बंदा होता. मी स्नायपिंगचा स्कोप लावून चेक करतो तर त्याचा मॉन्स्टर फुटतो. आणि मी तर वेट करतो पण मला वाटतं मागून दिसते पण कोण नाही येत. त्यामुळे मग मी थोडं वेट करतो पण मला फिनिश घेतो. इथं त्या ग्लोअलच्या मागे एक बंदा होता त्यामुळे थोडं वेट करतो मी. तिथून एक घोडा घेऊन एक पळत होतो. मला वाटतं घोड्याला मला पण घोडा मरत नाही कसं काय मला माहिती नाही. घोड्यात तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसा मारायचा घोडा. रिवाय करताना 150 होतो आणि मग आता कोणतरी किल चोरतं आता त्या सुट्टी नाही त्या किल चोरला. आता गाठून मारणार त्याला. आता सुट्टी नाही किल कसं काय चोरला. ही गाडीत बसतो मी. आता मला पुढे बांधा दिसतो. मी फुल गोष्ट लावतो बांधा मारलेच मला तुमचं डॅमेज पडतं तेवढ्यात मिड मारतो आणि या बांधावरच करायला जातो. तिथे मला पुढे बांधा दिसतो. डबल स्नायपर घेऊन बसला होता. तर ह्याच बंदीने आपलं किल चोरलं. त्याला खूप कळत डबल मी टाकून मग त्याला वाटत होतं एका दिवशी मारतो. मी इनेलर मारलं 20 HP राहिलो. इनेलर नसतं मारलं तर झालं असतं. आणि मग तिथं मी 131चा गोळी मारून फिनिश घेतो. हा बांधायचा मी मजा घेत होतो पण ह्या बांध्यानेच माझी मजा घेतली. आपण बघा ती मजा घेतली ती. आणि आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि आपला उद्या ह्या टायमालाच व्हिडिओ येणार आहे. हा बांधा तर MP5 3 लेवल रस करीत नव्हतं आणि काहीच नाही. त्यामुळे मी हा देव मीच रस करायचं. मी घेतो इथं लँडमाईन लावतो आणि लँडमाईन फक्त डॅमेज पडत नाही. मला अर्धा गोळी मारायपर्यंत माझा कार्यक्रम. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये.